नमस्कार मित्रांनो, माझ्या गजरज्ञानाचा या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये नवीन शिक्षक नियुक्ती करताना समुपदेशन प्रक्रिया कशी होते व दिनांक 21 जून 2023च्या शासन निर्णयातील नवीन सेवा नियम याबद्दल माहिती पाहणार आहोत. व्हिडिओ सुरू होण्याआधी सर्वांना एक नम्र विनंती, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला अशाच आणखी माहितीसाठी नक्की सबस्क्राईब करा. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर शक्य तेवढ्या लवकर नवीन अभियोग्यताधारक शिक्षक मित्रांना रुजू होण्यासाठी आचारसंहितेपूर्वी समुपदेशन प्रक्रिया राबविणे आवश्यक आहे आणि काही जिल्हा परिषदांमधील रिक्त पदांचा आकडा पाहता ही प्रक्रिया लवकरात लवकर होण्याची शक्यता आहे. समुपदेशन प्रक्रिया ही शासन निर्णयानुसार घेऊन नवीन शिक्षकांना त्यांच्या पसंतीने निवडलेल्या शाळांवर पदस्थापना देण्यात येतील. दिनांक 21 जून 2023चा शासन निर्णय शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेच्या आधारे जिल्हा परिषदांतर्गत करावयाच्या पदभरती संदर्भात रिक्त पदे निश्चित करण्याबाबत व नियुक्त शिक्षकांच्या बदलीबाबत सुधारित अटी लागू करण्याबाबत या शासन निर्णयामध्ये समुपदेशन व नवीन सेवा नियम नमूद केले आहे, ज्यामध्ये मुद्दा क्रमांक 4 नुसार नव्याने नियुक्ती झाल्यानंतर सदर शिक्षकास आंतरजिल्हा बदलीचा हक्क राहणार नाही. कारण शासनाने याच शासन निर्णयामध्ये मुद्दा क्रमांक 1 मध्ये ही बाब स्पष्ट केली आहे की शिक्षकांची आंतरजिल्हा बदल्यांची सन 2022 मधील कार्यवाही पूर्ण झालेली आहे. या बदल्यांमध्ये ज्या शिक्षकांना आंतरजिल्हा बदलीची संधी मिळाली नाही अशा पात्र परंतु बदली न झालेल्या शिक्षकांचे विनंती अर्ज प्रतीक्षाधीन ठेवून जशी जशी पदे रिक्त होतील त्याप्रमाणे रिक्त पदी बदली देण्याबाबतची कार्यवाही ग्रामविकास विभागाने करावी आणि त्यानंतर आंतरजिल्हा बदली ही पूर्णतः बंद करण्याची तरतूद ग्रामविकास विभागाने करावी असे सूचित केले आहे. त्यामुळे यापुढे आता आंतरजिल्हा बदल्या ह्या बंद करण्यात आल्या आहेत. याच शासन निर्णयातील मुद्दा क्रमांक 5 नुसार नव्याने नियुक्तीनंतर इतर जिल्ह्यात जाऊ इच्छिणाऱ्या शिक्षकाने रीतसर राजीनामा देऊन पुन्हा विहित प्रक्रियेच्या माध्यमातून आवश्यकतेनुसार शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा देऊन त्यातील गुणवत्तेच्या आधारे पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक म्हणून नियुक्ती मिळवावी लागेल. म्हणजे सोयीचा जिल्हा ज्यांना मिळाला नाही आणि त्यांना आपला सोयीचा जिल्हा हवा आहे अशांना आता आंतरजिल्हा बदली न करता आपल्या आहे त्या पदाचा राजीनामा देऊन त्या जिल्ह्यात जाण्यासाठी टेट द्यावी लागेल व त्या टेटमधील मेरिटनुसार आपणाला त्या जिल्ह्यामध्ये परत नियुक्ती मिळवावी लागणार आहे. बदली संदर्भात हा मुद्दा आपल्या ज्या जाहिराती आल्या होत्या त्या जाहिरातींमध्ये सुद्धा नमूद करण्यात आलेला आहे. या GRच्या संदर्भाने जिल्हा परिषद शाळांमध्ये नव्याने नियुक्त होणाऱ्या शिक्षकांना शासन निर्णय शालेय शिक्षण विभाग दिनांक 21/6/2023 मधील तरतुदीनुसार जिल्हा बदलीचा हक्क असणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. म्हणजेच यापुढे जिल्हा बदली किंवा अंतर्गत असो किंवा आंतरजिल्हा असो या बंद होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे आता जेव्हा समुपदेशन प्रक्रिया होईल तेव्हा शाळा निवडताना इथून 10 वर्षांचा पुढचा विचार करूनच शाळा निवडावी लागेल. आपले गाव आजारपणाच्या शाळेच्या मुलांच्या शिक्षणाच्या सोयीच्या दृष्टीने माहिती काढून सोयीस्कर अशी शाळा निवडावी की जिथे आपल्याला आता आपलं इथून पुढचं आयुष्य काढताना फार जास्त त्रास होणार नाही. दिनांक 21 जून 2023च्या या GRमध्ये समुपदेशन प्रक्रियेसंबंधी सुद्धा माहिती देण्यात आली आहे, ज्यामध्ये मुद्दा क्रमांक 7 नुसार पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक उपलब्ध झाल्यानंतर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी समुपदेशनाद्वारे पुढील कार्यपद्धतीप्रमाणे शिक्षकांची नियुक्ती करावी. समुपदेशन प्रक्रिया किंवा शिक्षक नियुक्ती संदर्भात सर्वाधिकार हे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना असल्यामुळे या प्रक्रियेचे ते सक्षम प्राधिकारी आहेत. त्यामुळे या संदर्भात काही तक्रार असेल तर त्यांच्याकडे आपल्याला करता येईल. समुपदेशन नेमके कसे होणार हे आता आपण बघूया. या GRमधील मुद्दा क्रमांक 7 मधील समुपदेशनासाठी जिल्ह्यामध्ये उपलब्ध असणाऱ्या रिक्त पदांची यादी तयार करण्यात यावी. या यादीमध्ये जिल्ह्यातील अवघड क्षेत्रातील सर्व रिक्त पदांचा समावेश राहील याची खात्री करावी. जिल्ह्यामध्ये जेवढी रिक्त पदे असतील त्याची यादी तयार करून यामध्ये अवघड क्षेत्रातील रिक्त पदांचा प्रामुख्याने समावेश करण्यास सुचविले आहे. म्हणजे ज्या जिल्ह्यामध्ये अवघड क्षेत्र असेल अशा शाळांमध्ये जर रिक्त पद असेल तर आपली तिथे जाण्याची तयारी ठेवावी लागेल. खास करून कोकण विभाग या विभागात अवघड क्षेत्र जास्त असून रिक्त पदे सुद्धा जास्त आहेत. मुद्दा क्रमांक 7 मधील नुसार समुपदेशनासाठी पहिले प्राधान्य हे दिव्यांग प्रवर्गातील उमेदवारांना असणार आहे. प्रथम दिव्यांग प्रवर्गातील उमेदवारांना शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीतील गुणाक्रमानुसार प्राथम्य क्रम देऊन त्यांच्या मागणीप्रमाणे जिल्ह्यातील रिक्त पदांवर शाळांमध्ये त्यांना नियुक्ती देण्यात यावी. म्हणजेच समुपदेशनामध्ये शाळा निवडण्याचा पहिला चान्स हा दिव्यांग उमेदवारांना मिळणार आहे. दिव्यांग उमेदवार यांना जिल्ह्यातील
त्यांना जी सोयीची शाळा वाटते ती शाळा प्रथम मिळणार आहे. मुद्दा ई नुसार दिव्यांग प्रवर्गातील सर्व उमेदवारांना नियुक्ती दिल्यानंतर महिला उमेदवारांना शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीतील गुणक्रमानुसार प्राथमिक क्रम देऊन त्यांच्या मागणीप्रमाणे वरीलप्रमाणे तयार करण्यात आलेल्या यादीतील शाळांमध्ये नियुक्ती देण्यात यावी. यामध्ये अवघड क्षेत्रातील शाळासुद्धा असतात. मात्र या अवघड क्षेत्रातील काही शाळा या महिलांच्या दृष्टीने अनफिट असतात. अशा शाळांवर जर नाईलाजास्तव नियुक्ती मिळाली असेल तर तुम्ही एक विनंती करून तुमची शाळा बदलवून घेऊ शकता. याची 100% खात्री तर देता येणार नाही की तुम्हाला शाळा बदलवूनच मिळेल, परंतु प्रयत्न करायला काही हरकत नाही. कोकणामधील महिलांना हा प्रॉब्लेम फेस करावा लागू शकतो. त्यामुळे शाळा निवडताना शक्यतो शाळेविषयी माहिती काढूनच शाळा निवडावी. समुपदेशनाआधी रिक्त पदे असणाऱ्या शाळांची यादी शिक्षकांच्या अवलोकनार्थ प्रसिद्ध करण्यात येते. या यादीमधील शाळा, गावांची नावं वगैरे बघून आपण कुठली शाळा आपल्या दृष्टीने सोयीची असेल हे बघू शकतो. दिव्यांग उमेदवार व महिला उमेदवार यांना शाळा दिल्यानंतर मुद्दा ई नुसार सर्व जे उर्वरित उमेदवार आहेत त्यांना त्यांच्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीतील गुणक्रमानुसार प्राथमिक क्रम देऊन त्यांच्या मागणीप्रमाणे वरीलप्रमाणे उर्वरित रिक्त पदे असणाऱ्या शाळांमध्ये नियुक्ती द्यावी. उर्वरित उमेदवारांसाठी शाळा फारशा सोयीच्या असतीलच असे नाही. त्यामुळे अवघड क्षेत्रात काम करण्याची मनाची तयारी ठेवा. समुपदेशन प्रक्रियेला सामोरे जाताना आपल्याला अवघड क्षेत्रामध्ये सुद्धा शाळा मिळू शकते आणि आपली बदली होणार नाही ही गोष्ट ध्यानी ठेवून आपण शाळा निवडावी. समुपदेशन प्रक्रियेसाठी संपूर्ण जिल्ह्यातील तालुक्यानुसार रिक्त पदे तुम्हाला दाखवली जातात, ज्यामध्ये तुम्हाला आधी तालुका सांगून त्यामधील जी शाळा हवी आहे ती तुम्हाला निवडावी लागते. तुम्ही शाळा निवडली की त्या शाळेवरील जर रिक्त जागा संपल्या असेल तर ती शाळा लॉक केली जाते आणि दुसऱ्या उमेदवाराला नंतर रिक्त असणाऱ्या शाळा दाखविल्या जातात. यामध्ये जर समुपदेशन अधिकारी यांना असे वाटले की अवघड क्षेत्रातील जागा या रिक्त राहत आहेत व सर्व उमेदवार हे शहरी किंवा सुगम क्षेत्रातल्या शाळांनाच प्राधान्याने निवडत आहेत, तर ते त्यांच्या अधिकाराचा वापर करून प्राधान्याने अवघड क्षेत्रातील रिक्त असणाऱ्या शाळांमधील रिक्त पदे भरू शकतात. ज्या तालुक्यात किंवा शाळांवर रिक्त पदे जास्त आहे तेथे प्राधान्याने नियुक्त्या केल्या जातात. तर अशा प्रकारे ही समुपदेशन प्रक्रिया पार पाडली जाते. तुम्हा सर्वांना तुमच्या सोयीच्या व आवडीच्या शाळा मिळोत ही मनोमन शुभकामना. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.